आई निंदाय जायची आणि वडिलाचं काय होतं कोणाच्या अवतावर म्हणजे त्यावेळेस काय होतं की अवताचीच कामं जास्त त्याला बिनगी म्हणायची. त्या बिनगीची बिनगी वेगळी राहायची, आपल्या माणसाची बिनगी वेगळी. कुणाचं ते काय सांगायचे पण एका पंक्तीला नाही. ते त्यांचे सगळे जेवण घेऊन झाले का नंतर उरलं तर द्यायचे ते. आषाढी आणि पंचमी जवळजवळ संघ जवळजवळ थोड्या दिवसाच्या फरकाने येते. तर त्याच्या निंदाय जर गेलं तर ते काय सांगायचं की बाबा तुम्ही 5-6 दिवस जर निंदा आले तर एका दिवसाची घेऊन पळाटीचं रोपण तणकट समजायचं नाही ना. जर 2-2 पानावर पळाटी होती निंदा वेळेस तणकट निंदाने ते बी त्याला पाहिलं. मग मी तिच्या पाठीवर बसलो होतो. पाठीवर बसलो, पाठी फुटली. घरी आलं, बापाने मारलं म्हणून मायने मारलं. आपले जे त्याचे पोरं होते मराठी समाजाचे एका साईडला बसवायचे आणि आपले एका साईडने बसवायचे. असं मग वेगवेगळं त्याचं त्या आमच्या गावात माळी, त्यानंतर धोबी, त्यानंतर तेली, ते सगळे जायचे. अच्छा, सगळे जायचे. फक्त मग मांग मार हे नव्हते जमायचे. यायला मांगाला महाराज कुलबाबू म्हणलं बापानं पाहिलं, सांगितलं पोरगी बरी आहे. तुम्ही पाहिलीच नाही? नाही ना, पोरगी बरी त्याने ठरवलं मग ते केली. नुकसान झाले. मग 350 रुपयाची एक सायकल सपाटीचं काम करून विकत घेतली. नवी सायकल 350? सपाटीचं काम केलं. बरं, आता जेव्हा तुम्ही समजा 4-5 वर्षाचे होते, लहान होते, मग तेव्हा तुमचे आई बाबा काय काम करायचे? आई बाबा सरासरी मजुरीनेच जायचे. 100% मजुरी म्हणजे कशी की आई निंदाय जायची आणि वडिलाचं काय होतं कोणाच्या अवतावर म्हणजे त्यावेळेस काय होतं की अवताचीच कामं जास्त होती. म्हणजे वावरातले समजा वावरात म्हणजे बैलावरच शेती, बैलावरच आवत वखरणं, त्यानंतर तुमचं नागरणं पण होतं. नागरायचं पण ते खांद्यावर नागर घ्यायचा, लाकडी नागर, त्याला कुसा गिसा राहायचा, त्याला फाळ म्हणायची. लोकांच्या जायचे का घरच्या? घरच्या काही लोकांच्या घरी किती शेती आहे? घरी 3 एकर शेती. 3 एकर शेती असं कोरडवाहू असेल, काही पाणी गेली? कोरडवाहू शेती म्हणजे पाणी जर पडला पद्धतशीर तरच पीक, नाही तर पायलीभर जर पेरलं तर 2-3 पायल्या माल व्हायचा सरासरी. म्हणजे मग लोकांच्या बिवावरात जायला लागत होतं? लोकांच्या सरासरी. बरं, तेव्हा नाही का गावात कशी परिस्थिती होती म्हणजे राहणीमान? म्हणजे जसं पाणी भरणं असेल, दळण गिळण करणं, तर मग पाणी भरायला जमायचं का एकाच ठिकाणी विहीर वगैरे? नाही हो, पाणी भरायला जमायचं म्हणजे त्या विहिरीवर जायला चान्स नव्हता. म्हणजे वेगवेगळ्या विहिरी होत्या? वेगवेगळ्या विहीर. त्या विहिरीवर जायचं नाही, त्याचा पवरा नाही घ्यायचा. पाणी पियाचं असलं तरी ते पाणी द्यायचं नाही. म्हणजे समजा आपल्याला पाणी तहान लागली तर ते लांबून पाणी द्यायची, एखादी बकेट आणायची, बकेट दिली का आपण ते बी पुन्हा वंजूळ लावायची, वंजूळ लावून पाणी प्यायचं. वंजूळ विषय नाही. आणि मग आता कामागिमाला गेले वावरात तर मग तेव्हा कसं राहायचं? कामाला जर गेले तर ती शेतकरीनं तिचा एक कळशी आणायची, नाही तर मग त्यावेळेस काय होतं मडकं राहायचं, त्याला बिनगी म्हणायची. त्या बिनगीची बिनगी वेगळी राहायची, आपल्या माणसाची बिनगी वेगळी. ती पुन्हा पाणी आणून विहिरीवर ती स्वतः द्यायची, आपल्याला विहिरीवर जाऊ द्यायची नाही. स्वतः आणून दिला का ती पुन्हा जेवाय जरी बसली का तर ती थोड्या अंतरावर बसायची, आपल्या माणसात मिसवायची नाही. मग हे म्हणजे पहिले तुम्हाला आता हे तुम्हाला कळते ही केव्हाच्या गोष्टी आहेत? ह्या गोष्टी जास्त याला म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे जास्तीत जास्त 85 ते 86 ची गोष्ट पाहिजे. अच्छा, तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होते? 86 ची गोष्ट. त्यावेळेस 6 वर्ष, समजा 5-6 वर्ष. मग ह्या गोष्टी समजा काही दिवसांना बदलत गेल्या? बदलत म्हणजे त्याला बराच टाइम लागला बदलायला, लवकर नाही बदलल्या त्या. आणि ते जे जुनी माणसं आहेत त्या जुन्या माणसाच्या मनातून उजूकही तेवढं गेलेलं नाही. आता बी म्हातारी माणसं एका पंक्तीत जर बसलो का तर त्याच्या मनामध्ये खूप फरक आहे. ते पोरं सोर नसतील चालत ती गोष्ट वेगळी, पण ते विरोध करतात त्याला. मग तेव्हा समजा गावात काही कार्यक्रम असले, भंडारा वगैरे, काही कथा, भागवत कथा, मग त्याला जेवायला जायचे का तुम्ही? बनवलं जायचं. ते काय सांगायचे पण एका पंक्तीला नाही. ते त्याचे सगळे जेवण घेऊन झाले का नंतर उरलं तर द्यायचे. ते त्याचं शिल्लक उरलं जाण झालंय मग बोलवायचे बाबा हे घेऊन जा. आणि माणसं मुद्दाम जायचे म्हणजे वाटच पाहायचे माणसं, कारण त्या टायमाला चांगलं जेवण भेटत नाही वाट पाहायचे की आपल्याला आपल्या गावात पंगत आहे, आपल्याला कोणी सांगतंय का. समजा लग्न असलं गावात,
एखाद्या मोठ्या माणसाच्या घरी तुम्ही लग्नाला सांगायचे का? नाही नाही, लग्नाला सांगायचे नाही, ते वाढणार बिलमध्ये जायची माणसं. हा. वाढण द्यायचे ते, हा. उरलं तर मग बोलवायचे. हम्म. मग एकाला बोलव 2-4 जण जायचे. हा. एका बाईने आपल्या याच्यामध्ये जर सांगितलं, वाड्यामध्ये का गल्लीत सांगितलं का, हा. की मग तिचा निरोप केला आणि तिचा निरोप केलं की मग लागले सगळेच जायचे. असं जायचे आणि आणायचे. हा. आणि आणल्याच्या नंतर ते आवडीने खायचे. गव्हाची भाकर म्हणजे भेटणं लय अवघड होते. गव्हाची भाकरच नाही. फक्त ज्वारी असायची त्या अहो, टायमाला. आमच्या गावामध्ये एक श्रीमंत शेतकरी, पण त्याच्या शेतावर जर गेलं का तर ते काय सांगायचं, असं एखादा सण आला, आखाडी आणि पंचमी जवळजवळ संघ जवळजवळ थोड्या दिवसाच्या फरकाने येते. तर त्याच्या निंदाय जर गेलं तर ते काय सांगायचं की बाबा तुम्ही 5-6 दिवस जर निंदा आले तर एका दिवसाची गहू देऊ. एका दिवसाची गहू द्यायची, ते बी आदली पण 1.5 शेर. त्या टायमाला रोज काय भेटायचं निघायला? शेरभर, एक शेरभर म्हणजे आणि- शेरभर म्हणजे किलोभर. किलोला कमी देत आहे. किलोभर समजा ज्वारी. किलोभर ज्वारी, 1 किलोभर ज्वारी त्या किलोभर आणि ज्वारी. पैसे नसायचे का? पैसा तर नाही हो, पैसा मागितला तरी द्यायची नाही. हा. आपण म्हणायचो बाबा पैसा रोज द्या, नाही द्यायची. मग ती ज्वारी आपल्याला जर काम पडलं तर त्याच्यातली दुकानावर विकायची आणि त्यात सामान आणायचं. तुम्ही का गेले का शेतात काम करायला आई बाबा बरोबर? हा, गेलो ना. निंदायला? गेलो ना जबरदस्तीने. ते निंदाय पण यायचं नाही आम्हाला. हा? ते जुलमा जबरदस्तीने पाथर उभं करायची. माय काय म्हणायची, सगळं फक्त तू पाथर उभा राह. हा. आम्ही घेतो. मग घेतलं आम्ही इकडून तिकडून. त्यावेळेस पळाटी पहा, हा. मला आठवते पळाटीचं. पळाटीच्या याला तिथे पळाटी आणि तणकट समजत नसतं. असं. एक गायकवाड, त्याला विठोबा गायकवाड म्हणून शेतकरी होता. हा. तर ते आमच्या मायावर सुटला होता. ते काम मी पळाट्यात उपटल्या. हा. ते पळाटीचं रोपण तणकट समजायचं नाही ना. हा. हा. 2-2 पानावर पळाटी होती. हा. निंता वेळेस तणकट निंताने ते बी त्यानं पाहिलं. हा. तर म्हणे याला अगोदर वावराच्या बाहेर काढा म्हणे, आणि ती बाई तुम्ही जाय म्हणे. हा. हा. दुसऱ्या दिवशी मग त्या शेतकऱ्यांना नाही लावलं. मग दुसरा शेतकरी पाहायला. असं. पाहायला की मग ते फक्त कशासाठी माणसं आपल्याला मजूरदार, घरी मजुरी यावं, काम येत नाही मायबापाला माहित होतं. फक्त उभं करायचं, 2 माणसाची मजुरी घ्यायची. काम समजा आईच करायची. हा, आपल्याला काहीच नाही, हा. हातात फक्त खुरपं घेऊन उभं राहायचं पाथवर. मग तुम्ही शाळेत कधी गेले होते? पहिलीला केव्हा नाव टाकलं मग? शाळेत त्यावेळेस शाळेत टाकण्याचं म्हणजे ॲक्युरेट जन्मतारखी तर नव्हत्याच. हा. हा. मग असं कानाला म्हणा. हात पुरला का, हा. कानाला हात पुरवला की ते आम्हाला कीर्तनकार सर होते बा हा. पहिल्या वर्गाला शिकवायला. हा. तर ते गेले की मग उभं केलं त्यानं. ते तो कानाला हात पुरतोय का, हा. तर कानाला हात पुरतोय का म्हणल्यावर ती कानाला कसा हात पुरवायचा हेच माहित नाही ना. हा. मग कानाला हात पुरवायचा तर इकडून मागून असा हात करायचा. तर ते हात धरून पुन्हा हे करायचं, ते कानाला हात पुरत नसतं. हा. हे जे बोट आहे ना, हा. तेच जरा असं टेकलं का, हा हा. झालं, तो वय झालं शाळेत. असं होतं तेव्हा. हा. मग शाळेत काय भेटायचं त्या टायमाला? म्हणजे असं तेव्हा तांदूळ भेटायचे का शाळेत? नाही नाही, तांदूळ नव्हतेच, सुगडी होती. सुगडी भेटायची. सुगडी होती. आणि ते मक्काचं पीठ, मक्काच्या पिठामध्ये थोडा साखऱ्या टाकून ते गोड लागायचं. सुगडीच्या लालचीनं मग काय करायचे, जे शाळेत न जाणारे पोर आहेत ना, ते आपण तिकडून सुगडी आणली की शाळेत न जाणारे पाहायचं. ते न जाणार मग त्याला वाटत आहे आपण शाळेत गेलो की आपल्याला भेटलं, त्या लालचीन ते पुन्हा मग यायची. ते यायची तर मग काय पुस्तकं काहाचं पुस्तक आले. पण तुमचे सोबती असेल, मित्र असतील ना त्या टायमाला तुमच्या संग राहिले 10 लोक समजा? हो, असे होते ना आमच्या सोबतचे पोरं. तसेच म्हणजे शाळेचा ड्रेस एखाद्या बारीने एखादा भेटला तर भेटला. हाफची पॅन्ट, हाफ पॅन्ट राहायची. ते जर रेग्युलर गेलं त्याला द्यायची, पुन्हा गैरहजर राहिले की त्याला द्यायची नाही. असं. मग सांगायचे बा तुला दररोज यायला लागल तेव्हा ड्रेस भेटल. मग त्या लालचीन ड्रेस जायचो, आम्ही जायचो. खापराची पाटी. एकदा काय झालंय, आमची खापराची पाटी, एक मोतीराम, आमचाच मित्र मोतीराम, त्याला नवी पाटी आणली. मग ही जुनी पाटी होती. मी त्याच्या पाटीवर लिहायचा प्रयत्न करतो, ते देत नसतं. ती जुनी पाटी मग देत नसतं. मग मी तिच्या पाठीवर बसलो होतो. पाठी फुटली. घरी आलं, बापाने मारलं म्हणून, मायने मारलं. काय करावं मग आता? मी म्हणलं बाप, मी घेऊ लागलो, ते येऊन गेलं म्हणते.
बरं. आम्ही आमचे कीर्तनकार सर आम्हाला शिकवायचे, कीर्तनकार त्याला हम्म. घुरं यायचं घुरं. हम्म, हम्म, आणि जोरान खोकले की आम्ही इकडं काय भरायचो. हम्म. बरं, मग आता तेव्हा जेव्हा तुम्ही शाळेत होते, तर मग असं गावातले सगळे मुलं मुली सगळे म्हणजे एकत्रच बसायचे का? कसं होतं बसणं नाही काय? नाही, हा? ते काय करायचे की आपले जे त्याचे पोरं होते मराठी समाजाचे, हम्म. एका साईडला बसवायचे आणि आपले एका साईडने बसवायचे. असं मग जवळ वेगवेगळे जवळ बसवायचे जवळ जवळ नाही, वेगवेगळी लाईन करायची. म्हणजे, आणि ते सगळ्याच वर्गात होतं म्हणजे हा, तुमच्या वर्गात नाही, सगळ्याच वर्गात, सगळ्याच वर्गात, पहिली दुसरी चौथीला सगळ्या सगळीकडे. सगळ्या वर्गात. ते गेलं की आपण एका साईडला बसायचं, ते एका हा, साईडला बसायचं. बसू देत नसत ते. असं मग आपण आपण जर सोबत जाऊन बसायचा प्रयत्न केला तरी उठवायचे, ते म्हणायचे माझी जागा आहे, तू तिकडे बस. मग सर पण तसं काही करत नसत का सर? नाही सर काहीच नाही, ते म्हणायचे बस, ते म्हणायचे तुम्ही बस तिकडे बस, ते भाग घ्यायचे नाही. हा, विरोध करायचे ना ते. हा. विरोध म्हणजे ते त्या ठिकाणी कसं, आमची शाळाच होती ते प्रतापगिरीच्या मंदिरात. बर, मंदिरात भरायची शाळा हा, तेव्हा? मंदिराचा ओरांडा होता, त्याच्यात पहिला वर्ग बसायचा. बर. हा, त्या मंदिरात ते पहिलं असतं, मग मंदिरात जमत नव्हतं. हा, हा. आम्ही बसलं ते एका कोपऱ्यातच बसायचं. मग तुम्ही मंदिरात गेले होते का देव दर्शन करायला? नाही हो, त्याच्यात जायला चान्स म्हणजे लोक जाऊ देत नाही, मारत होते. मारत होते? हा, मधात तुम्ही काय म्हणतो जायचं म्हणलं तरी आपण लांबूनच देव पाहायचा, त्या दरुजाच्या बाहेरून, आतमध्ये नाही जायचं. पण तुम्हाला आठवते का की तुम्ही केव्हा गेले होते त्या मंदिरात आतापर्यंत? जायचं मी का म्हणतो, जायचं म्हणजे मारायचे लोक, भीती वाटायची ना, मग जायचं लांबूनच पाहायचं, आपण लांबूनच पाया पडायचं. मग तुमच्या समोर मारलं कोणाला, ऐकलं का हा, तुम्ही? हा. मारलं ना. मारलं म्हणजे ते सहज योगायोग कसा झाला की मंदिरात गेलो, नारळ फोडतात, नारळ, हा. नारळाची शिरणी खायला गेलं होतं, ते पाया पडायला नव्हतं गेलं. अच्छा, लहान होता का ते? लहान आमच्या सोबतच हा, सोबती हा, आमचा, हा, ते नारळाची शिरणी खायला गेले, त्याला मारलं होतं माणसाने, हा. तो खाऊन गेला म्हणतात. असं मग म्हणजे असं बाट झाला असं? हा, ते गेला म्हणजे तू गेला म्हणजे देवाजवळ जायचा अधिकारच नाही तुम्हाला. बर. तर मारल्याच्या नंतर मग ते माहीत झालं, मायबापाला माहीत झालं, कोणी काय म्हणलं नाही. हा. ते उलट म्हणले तू काल गेला म्हणून, जाऊ नये, आपण जाऊ नये असं सांगायचे, आपल्याला काय झालं आपण जाऊ नये, लोक मारतात. नाही, मग फक्त कुणाला जायला जमायचं नाही, एका समाजाला का बाकीचे जायचे का? मग बाकीचे हा, दुसरे समजा चांभार, बाकीचे माळी, जायचे. धनगर लोक ज्या दुसऱ्या जाती होत्या काय त्या? हो, माळी जमत होता त्याचं, त्या आमच्या गावात माळी, त्यानंतर धोबी, हा. त्यानंतर तेली, ते सगळे जायचे. अच्छा, हा, सगळे जायचे. फक्त मग मांग मार हे नव्हते जमायचे? हा, यायला मांगाला महाराज कुलबाबत जमत होतं. असं. ते गेलं की त्याला म्हणजे मारायची, ते दुसरी गोष्टच नाही, कोणीही भेटलं मारायचं. मराठीचा कोणताही माणूस भेटावं ना, आपण पाहिलं का हा. मार खाल्ला समजा पक्का होता. मग त्यामुळे कोणी जातच नसे समजा? नाही नाही, ती शिकवणूकच होती. हा. घरून जरी गेलं का मायबाप सांगायचं बाबा तिच्या मधात जायचं नाही, बरं जाऊ नये मधात, आपण लांबूनच पाया पडायचं. मग काही दिवसांनी ह्या गोष्टी बदलल्या असतील ना मग? हा, काही दिवसांनी थोड्या थोड्या बदलल्या. हा. थोड्या थोड्या बदलल्या म्हणजे अशा बदलल्या की कोणी सरासरी तेवढं म्हणणं, पण तरी जायला मग माणसं मचकायची, नको बाबा. पण आता तर जात नसतील समजा लोक? जातात आता? आता जातात, जातात. आता मंदिरावर जातात, आता या ठिकाणी संघ जेवायला बसतात हा. आणि एका पंक्तीलाही बसतात. हम्म. आता एक आमच्या गावामध्ये भंडारा झाला, त्या भंडाऱ्यामध्ये माणसं जेवायला गेले नाही पहिल्या भंडाऱ्याला, काहून ते तुम्ही आम्हाला मागून बसवता, आम्ही काही येणार नाही. हा. मग त्यांना वाटलं बाबा गावात भंडारा, सगळं गाव जेवलं पाहिजेत, अर्ध गाव उपाशी राहिले. मग त्याने ती पद्धत बदलली, ते म्हणजे बाबा काय फरक पडायला आहे. मग आता ह्या ठिकाणी कसं एकाच पंक्तीमध्ये कोणी कोणाजवळ जाऊन बसा. म्हणजे हा बदल झाला? बदल झाला म्हणजे आम्ही संघ आता जेव्हा मराठ्याचा माणूस मधात, या पलीकडे मुसलमान, त्या पलीकडे मांगाचं, आता संघ. पंक्ती ते पात्र गित्र उचलायचं काय नाही, ज्याची त्यानं उचलायची. पात्र घडी मारायची त्याला, प्लास्टिकचे पात्र कागदायचे, ते घडी मारायची फेकून द्यायची. मग आता बरं, जेव्हा तुम्ही समजा आता 9वी-10वी लोक शिक्षण तुम्ही त्याच गावात घेतलं, त्या टायमाला लग्न कार्य कसे असायचे, म्हणजे सोयरीकी गिरीक कशा व्हायच्या? सोयरकी ते माणसं आपले पाहुणे रावणे, एखादी बोलका माणूस असला का, बोलका माणूस असला त्याला एखादं पोरग लग्नाला आलं का, पोरगी लग्नाला त्याला सांगायचं बा एखादं पोरगी पाहा बरं, नवरी नवर आमचं पोरग लग्नाला आलं, मग ते ध्यान ठेवायचं.
आणि तुमचं लग्न कसं झालं तुमचं सांगा, तुम्ही कसं सोयरिकी झाली तुमची? आमच्या आमची सोयरक आमच्या चुलत्याने केली. हा. चुलत्याने चुलता बोलता. तुम्ही किती पोरी पाहिल्या म्हणजे आठवत असेल ना काही? हा, आठवते ना. हा. आठवते ती पोहरी. त्यावेळेस पोहरीला असं होतं की पोहरीच्या मायबापाला जास्त गरज होती. हा, त्या काळात. पोरीचा बाप लय मोठा. हा. ते पोराचा बाप म्हणलं का हा. की तो त्याला हुंडा मागायचा, लग्नाचा खर्च मागायचा पोरीच्या बापाला. पोराच्या बापाला काहीच खर्च नाही. म्हणजे तेव्हा पोराला लय डिमांड होती. पोराला डिमांड म्हणजे पोराचा बाप हिंडायचाच नाही, पोरीच्या बापालाच नवरदेव पाहायचे. हा. असला नवरदेव तिच्या घरी जायचं, त्याला म्हणायचं बा तुम्हाला लग्न करायचंय का? ते म्हणायचं नाही, यावर्षी नाही करायचं, पुढच्या वर्षी करायचं. मग पोरग लग्नाला आलं नाही होतं. हा. त्याच्यानंतर मग जमलं तर पुन्हा मग आपल्याला एखादा श्रीमंत माणूस असला पाहुणा, मग यानं हुंडा वाढवून द्यायचा त्या. मी एवढा हुंडा देतो, मग आमची पोरगी तुमच्या पदरात घ्या. तुम्ही तुम्ही तुमचं सांगा ना, तुम्ही कुठे गेले होते पाहायला? आम्ही गावात म्हणजे आमच्या मामाची पोरगी होती बेलोड्याची. हा. त्या ठिकाणी गेले ते आम्हाला जायचं कामच नाही पडलं. बापानं पाहिलं, सांगितलं पोरगी बरी आहे. तुम्ही पाहिलीच नाही? नाही ना. हा. पोरगी बरी त्याने ठरवलं, मग ते केली. सगळं त्याने सोड. मग हा, तुम्ही केव्हा पाहिलं मग? लग्नात. डायरेक्ट लग्नात? तो पाहायचा प्रश्नच नाही हो. मग आणि त्या टायमाला समजा तुम्ही नाही म्हणायचं जमत नव्हतं का? नाही नाही, ते विषयच नाही. ती नाहीचा विषय कुठून आला? त्याने केलं, सगळं पक्का झालं. तुम्ही डायरेक्ट लग्नात पाहिलं? हा, ते म्हणता येत नव्हतं की मला ही करायची नाही, ती करायची नाही, हे विषय नाही. मग तेव्हा लग्न कसं असायचं म्हणजे वऱ्हाड वाहनं घेणं कसे असायचे? नाही, गाड्या बैल आहेत. गाड्या बैल? गाड्या बैलां मस्त. गाड्या शेजाऱ्या म्हणजे गाडी जी असते गावात ती लग्नाला येणारच. ते 2-4 माणसं, 4-5 माणसं जेवढे बसतील तेवढे बसवणार ते. त्या गाड्या जायच्या. ते पुन्हा गाव जवळ आलं एखादं, त्या गावाजवळ बँडवाली राहायची. डफडं, सनई, सूर ते वाजवत वाजवत मग त्या 9-10 गाड्या पुढे ते सनई सुरू आली. मग त्या गावाला ओरहाड काढले. नाही पण मग बैलगाड्या पण तेव्हा होत्या का आपल्या लोकांच्या? बैलगाड्या होत्या. आपले माणसं शेतीवाली होते. असं नाही, त्याच्यावर बैल पण होती, गाड्या पण होत्या, पण कमी प्रमाणात राहायच्या. मग कमी प्रमाणात जर सोयऱ्याच्या घरी लग्न असलं तरी याची गाडी घेऊन जायची तिकडे. आपल्या पाहुण्याचं लग्न आहे. अच्छा, म्हणजे आणि समजा आता लांबचं गाव असेल मग तिथं मुक्काम करायचा असला अर्ध्या रस्त्यात, तर मग ते कसं राहायचं? मुक्काम करायचा पुढला तर एखादं झाड पाहायचं, पाणी पाहायचं, पाण्याची विहीर पाहायची. पाण्याची विहीर, स्वयंपाकाचा आटम म्हणजे काय, भाकरी इकरी बांधून आपल्या तयार ठेवायच्या. लेकरं बाळ उपाशी राहतील, पाणी पाहिजे. पाणी पाहून गाड्या सोडायच्या आणि ते तिथं पेंड्या पहिलंच दडपण टाकायची गाडीत. त्या पेंड्या काढायच्या, हे करायचं, तिथं मुक्काम करायचा. ऊन टाळायचं, मस्त मुक्काम करायचा. मग दुसऱ्या दिवशी आपण तेवढं लांबचं सरासरी सोयरेकीच होत नसत, कारण जवळजवळच पाहिजे. बैल आमच्या सोयरेकी नव्हत्या. मग तेव्हा बरं जेवाय खावं काय असायचं लग्नात? वरण, डाळ वरण. डाळ वरण राहायचं. आणि शिरा बनवायची. शिरा सरासरी बुंदी नव्हती. बुंदीचा आटमच नाही, शिराच. चांगला शिरा जर बनवला तर म्हणजे एकदम नंबर 1 शिरा झाला. हो, काय लग्न जोरात झालं असं म्हणायची. ज्याने शिरा बनवला तो समजा मोठा माणूस असं. शिरा नंबर 1 झाला असा नंबर 1 माणूस सांगायची, लय जोरात लग्न झालं. स्वयंपाक चांगला झाला की लग्न चांगलं झालं. मग तेव्हा हे काय द्यायचे, ते काय म्हणतात, आहेर गिहेर द्यायचे का त्या टायमाला? आहेर द्यायचे. भांडे म्हणजे साधारण द्यायचे. आहेर नव्हता. ज्याला नाही घडला की मग ते पैशात 5 रुपये 10 रुपये जाहीर करायची माणसं. नवरीला द्यायचं, द्यायचं, नाव जाहीर करायचं. आणि नवरदेवाला जर द्यायचं तर त्यात नवरदेवाचं नाव जाहीर करायचं. तुमचं वऱ्हाड बैलगाडीत गेलं का टेम्पोत? बैलगाडीत गेली. टेम्पो नव्हता, बैलगाडीमध्ये. कोण्या साली झालं लग्न तुमचं? मग लग्न झालं 90 मध्ये लग्न झालं, 1990 मध्ये. त्यावेळेस 16 वर्षाचा होतो. 16 वर्ष. मग लग्न झाल्यावर तुम्ही कॉलेजला गेले? लग्न झाल्यावर 2-3 वर्ष 4 वर्ष मी कॉलेज केलं. लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर कॉलेज केलं. लग्न झाल्यावर 12वी काढली, 11वी झाली, ग्रॅज्युएशन झालं. 60 रुपये आम्हाला महिन्याला स्कॉलरशिप भेटायची. 60 रुपये. आणि फी काय असायची त्या टायमध्ये? फी आपल्या माणसाला फी सरासरी कमी राहायची. 11 रुपये 12 रुपये भरायची आपली. तेवढी पण भेटायची नाही ना.
मग तेव्हा बस नव्हत्या तर मग जाणं येणं कसं करायचे कॉलेजला? बस आपल्याला कशी त्यावेळेस होती गाडी, सकाळचा टाइम होता, संध्याकाळचा टाइम होता. हा. सकाळी 8 वाजता जायचं हा. आणि आमचा सायन्सचा पिरियड होता 6:15चा. हम्म. मग काय करावं, दररोज एक पिरियड बुडायचा. हम्म. नुकसान व्हायला मग 350 रुपयाची एक सायकल सपाटीचं काम करून विकत घेतली होती. नवी सायकल 350. हा, सपाटीचं काम केलं. सपाटीचं म्हणजे काय? सपाटी म्हणजे आपण काय म्हणतो, लेवलिंग, जमीन लेवलिंग. चढ असला का हा. खाली ते ओढताना मातोडा टाकायला त्याला नाही सपाटी नाही, पण ते ओढतलं. तळ होते त्या टायमात का रोडचं काम? नाही, शेतात सपाटी करायची. अच्छा, शेतात शेतात सपाटी. हा हा. टेकडा असला का खोलात मातोडा टाकायला. हम्म. सरकारी काम होतं ते. हा, सरकारी काम होतं. हा, सरकारी काम. ते सपाटीचं काम केलं, 350 रुपये आले. हा. त्या सायकल घेतली. आणि किती दिवस काम केलं? सायकलीस त्याला मी 15 ते 20 दिवस काम केलं. त्यावेळेस शाळा बुडाली. पण करणं भाग होतं ना. हा. नाही करायचं शाळा बुडायली. 350 रुपयात त्या काळी नवी सायकल आली. हा, ती सायकल आताही मी घरी, ती विकली नाही. ती कारण पहिली सायकल हा, आताही घरी आहे ती. हा. विकली नाही, जशाला तशी. आणि मग ती सायकल घेऊन तुम्ही दररोज जायचो हिंगोली. 7:15 वाजता. हा. हिंगोलीत टच व्हायचो 7:15. किती किलोमीटर येते? 18 किलोमीटर. किती टाइम लागत जायला? त्यावेळेस मला 1.25 घंटा इकडून जायला 1.25 घंटा लागायचा, तिकडून यायला 1.5 घंटा लागायचा. कारण काय होतं, तिकडून त्या 2 चढ होती. हा. 2 चढाला उतरून यायचं काम पडायचं. लोटत रोड होते का तेव्हा चांगले? रोड होते, पण बारीक रोड होता, एवढा मोठा नव्हता. हा हा. आता 5 रोड झाला, तेव्हा डांबराचा रोड होता. आणि त्या टायमाला एवढे वाहनं घेणं नसतील. वाहनं कमी होती. हा. वाहनं ट्रक राहायचे, पण कमी प्रमाण. जायचो ते इकडून जाताना त्या उतारान टाइम एकदम कमी लागायचा. पायंड्या हाणायचं काम नाही, काय नाही. हा. उतारला कलगावच्या उताराला आलं, पायंड्या हाणायचं नाही. तेव्हा खोलापर्यंत जावं असतं. आणि याच्यावर बळसुंडवर गेलं तिथं उतारा. इकडून जाताना पाय दुखायचे नाही, तिकडून जाताना पाय दुखायचे. बरं, आता तुम्ही हे सांगा की तुम्ही 10वीच्या परीक्षेचा किस्सा सांगा. 10वीच्या परीक्षेचा. हो, 10वीच्या परीक्षेचा किस्सा जर म्हणलं का, तर आमचं सेंटर होतं गोरेगाव. हा. गोरेगावला मास्तरनं सांगितलं, तुम्हाला गोरेगावला परीक्षा आहे. हा. मग तिथं काय करायचं का, आता रूम करावं लागलं. रूमला पैसे नाही. हा. मग सगळ्या पोहऱ्यानं रूमा केल्या. श्रीमंत त्यांच्या अगोदर पहिल्या दिवशी गेलो, रूमा पाहिल्या. परीक्षा जवळ आल्याच्या अगोदर रूमा पाहिल्या. मी गेलो एक अलीकडे गोरेगाव तळ्यावर एका जणाचं झोपडं होतं. तळ्याच्या काठालाच होतं. हा, झोपडं होतं. झोपड्यात त्याला विचारलं, बा आम्हाला काय 7-8 दिवस राहायचं, 2-4 दिवस. ते म्हणजे राहा म्हणे. आम्ही राहिलो. मी झोपड्याची नाही, पण तिथं मग लाईट पाणी काय सोय होती? लाईट होता. पाण्याची व्यवस्था समजा त्या रूम मालकाचीच होती, ते देत जाय पाणी घेणे. तेव्हा किती भाडं घेतलं मग त्यानं झोपडीवाल्यानं? त्यानं भाडंच नाही घेतलं. ते माणूस चांगला होता. ते काय म्हणे, काय घोर नाही बा, तू राह. त्यात झोपडं होतं असं. आणि मग किती जण राहिले तुम्ही तिथं? मी एकटाच होतो. तुम्ही एकटेच? हा, मी एकटा. बाकीच्या रूमा केल्या त्याच्या. आणि मग 7-8 दिवस तुम्ही जेवण खाऊन काय केलं? जेवण खाऊन आता त्या ठिकाणी त्यावेळेस स्टोव्ह होता, पण ते आपली काही व्यवस्था नव्हती. स्टोव्ह विकत घ्यायची काही ताकद नाही. मग आमच्या मायानं काय केलं की पीठ भाजलं, पीठ, आणि पिठामध्ये गूळ टाकला, सुगडी केल्यासारखा. काय करायचं म्हणलं बा आता. मग ती सुगडी एवढी खास लागायची, सुगडी नंबर 1. आणि मग पाहुणे पोहरं गिरं आले का, जेवणाचा टाइम झाला, आम्ही अभ्यास करायचो. जेवणाचा टाइम झाला की ते म्हणायचे, बा जेवण नाही, आपल्याला भूक नाही बस सध्या, मग करतो जेवण, तुम्ही करा. मग ते गेले का आपण ती सुगडी खायची. सुगडी खायची. तर एका वेळेस काय झालं, ते सुधाकर आमचा सोबती होता, त्यानं पाहिलं ते बाहेर गेलं, पण बाहेर गेलंच नाही. ते गप्पन करून आलं, मी खाऊ लागलो. त्यानं पाहिलं, तू काय खाला? काय नाही म्हणजे सुगडी. तुम्ही पाहू दे म्हणे, मध्ये दे. मग गेली, ते बसलं. त्याच्यानंतर फोन घेणं का झाले, फोन नाही, काय नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं दुसऱ्या सोबत्याला सांगितलं, त्याच्या घरी अरुणीच्या रूमवर लय खास सुगडी आहे. मग दोघं ते आले. मला हप्त्याला पुरायचं. ते खाल्लं द्यायचं. 2-3 दिवसात संपलं. खाल्लं द्यायचं. आपला खाण्याचा प्रश्न पडला की त्या सोबत्याच्या ध्यानात आला की याला दुसरं काय खायला. मग ते स्वतः बनवायचं, आणून द्यायचं. मग समजा मग
त्यांनी तुम्हाला 2-3 दिवस भाकरी दिली. 2-3 दिवस भाकरी दिल्या त्यांनी स्वतःच्या दिल्या. ते आताही ती बिचारा चांगले आम्ही गावातला सोबती बोलतोय कोणाला. कंडिशन म्हणजे बाबा म्हणजे त्या ठिकाणी पैशाची मजुरी नव्हती, हा माल होता, हा पैसा भेटायचाच नाही. पैसा जर म्हणलं हम्म. की आपलाच माल विकायचा, दुकानावर जायचं, त्याचेच पैसे करायचे. मजुरी केली तर म्हणजे मालच भेटायचा. मालाचीच मजुरी, हा. पैशाची सरासरी द्यायचीच नाही. मग कपडे गिपडे असायचे त्या टायमाला नवे हा, कपडे गिपडे कपडे भेटायचे? भेटायचे. कपडे अशी आईचे नव्हते. एखाद्या वर्षात एखादा ड्रेस झाला घडला समजा तर, नाहीतर तेच कपडे असे पद्धतशीर तांब्याची इस्त्री मारायची. हा. तांब्याची इस्त्री, जर कुठं जायचं का कपडे धुवायचे. मी शाळेत जायचं तांब्याने इस्त्री, त्यात कोळशी टाकायची, इस्त्री मारायची. 15 ऑगस्टला आमचा तेच होता. इस्त्री नव्हती. एकच ड्रेस, एकच शाळेचा ड्रेस एकच. हा एकच. ते आला संध्याकाळी काढून ठेवायचा, दुसरं घालायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घालायचा. पण धुयाचं पांढरा सोड्या आणि साबणानं जर धुयाचं म्हणलं तर गोटा साबण. गोटा साबण हाय पाय साबण नव्हतं. मग तेव्हा जेव्हा समजा तुम्ही शाळेच्या काळात मग असं बाहेर कुठं फिरायला जात असाल का तुमच्या सोबत्यावर वावरात कुठं पोहायला? हुड्डा खायला जायचं, हुड्डा खाय पोहायला जायचं. आंबे खायला पुन्हा मीठ संगत न्यायचं आपलं. आंबे खायला जायचं म्हणलं का मीठ कापडात बांधून न्यायचं आपलं कागदात. आंबे चिरायचे खायचे आणि हुड्डा खायला जायचं. कोणाच्या वावरात हुड्डा जर असला तर हुड्डा खायला जायचं. असं चोरून लपून खाल्लं का? चोरून लपून खाल्ला. एकदा गेलो, एक कुंजाची गायकवाड म्हणून त्याच्या वावरात गेलो. आता हुड्डा कोणाला समजायला, हो कणस कशी मोडायची. आम्ही कोरड कणस मोडली, म्हणजे ते कोड्डे झालेली, वाळलेले जेवारी धरलेली. मोडली. एका सोयीनं 4-5 जण गेलो. ते शेतकरी आला. शेतकरी त्यानं पाहिलं, अरे इतकं मोठं कणस काऊन धिंगाणा केला. घरी आलं, त्यानं सांगितलं, बापाने मारलं. काय करावं आम्हाला म्हणलं, आम्ही हुड्डा खाय गेलो. आज पण हुड्डा तसा असते का म्हणलं, आम्हाला माहितच नाही. कोवळी कणस घ्यावं, काही खावं. उडदाचे कुटार राहायचे, उडदाचं कुटार आणायचं, ते भाजायचे, खायचे, सोडायचे. नंबर 1 लागायचा. मग तुम्हाला असं लय वेळा मारलं बाबांनी? हा, मारायचं काही वाटत नसतं. बापाने जरी मारलं का तर ताबडतोब विसरून जायचं. पुन्हा ते पुन्हा जसं आहे तसं आहे. काय नाही. पोहा घेवायला जायचे मग? पोहायला जायचं. पोहायला जायचं. करजुड्या मी काउंटर एखादं ज्याला पोहणं नसलं का, शिकवायचं कसं, त्याला शिकवायचं, त्या करजुड्या धरायचं. त्याला सांगायचं, तू असं पाणी वड, पाय वाजव. विहिरीत का तळ्यात? नाही, वड्यामध्ये. वडा आहे का तुमच्या गावात? वडा तर नाही. वडा तर भरपूर मोठा वडा आहे. आता ते शिमग्या लोक पाणी राहत त्यावेळेस. आता दमकोंड्या झाल्या, आता कव्हाय पाणी राहते. ते पोहणं शिकायला पण घरून चोरूनच जायचं. पोहणं शिकायला जाऊ द्यायची नाही. मग तेव्हा पिक्चर पाहायला जायचे का? तेव्हा पिक्चर पाहायला गेले शहरात? पिक्चर एखाद्या वेळेला जर गेलं तर लोक सांगायचे की बा मी पिक्चर पाहून आलो, आम्हाला तर घडलाच नाही पिक्चर. तुम्ही केव्हा गेले का पिक्चर पाहा, आठवते का? 60 पैसे तिकीट होतं. एकदा गेलो तुम्ही, 60 पैसे तिकीट एकदा गेलो. मग ते पुन्हा तिकीट आणून दाखवायचं गावात मोठेपणा, पिक्चर पाहून आलो पहा. त्याला वाटायचं की तिकीट पाहायचं. हो बडा पाहिजे. खरंच पाहिजे. कसा होता? अरे लय खास मारधाड आहे, अशी फायटिंग होती. मग ते सांगायचं. मग ते म्हणजे ज्यानं पिक्चर पाहिला तो सगळ्या गावात स्टोरी सांगायचं ना, ते ऐकायचे जवळ. कसं काय होता मग सांग ना, कसं काय होता सांगायचं. अशी कान टवकारून ऐकायचे लगे. मग डबल म्हणायचं, आई गेलो मी पाहतो बघा, मी हिंगोली गेलो मी पाहणारच ते पिक्चर 100%. आणि मग ते 7-8 दिवसात जर गेलं तर ते आणून दाखवायचं पाणी पाहायला ते तिकीट. मग तिकीट ते कोणाचं आणायचं पडलेलं काय त्याला माहित. पण ते 60 पैसे बी भेटायचे नाही तेव्हा पिक्चर? नाही हो, 60 पैसे नाही. पैसाच नव्हता. मायबापाला माग घेतलं द्यायची नाही, कारण त्याच्याकडे नसायचं. पैसाच नव्हता. ते मायबापाला कोण्या मायबापाला वाटते थोडंच की बा आपल्या लेकराला देऊ नये, पण मजबुरी होती ना. मजबुरी होती.
त्या ठिकाणी जर गेलं तर तेवढ्यातच पाहायचं आपलं. मग कुस्त्या गिस्त्या काही पट्टे गिट्टे असले तिकडे टाइमपास करायचा. अच्छा, मग जत्रा जत्रा तुमच्या गावात जत्रा भरते का? नाही आमच्या गावात नाही हं? एखाद्याला भरायची हा. कलगावला. मग त्या जत्रेला जायचे तुम्ही? हा त्या जत्रेला जायचं देवदर्शन करायचं, इकडे तिकडे कुस्त्या पाहायचं, हिंडायचं आणि संध्याकाळी आपलं कोणाची गाडी गिडी असली ते गाडीत बसायचं, त्याला म्हणायचं, नाही तर कण आपलं पायी तिकडून यायचं, पायी चालत चालत बरेच माणसं राहायचे. पायीवाले खूप राहायचे बरं, असं नाही. हा. गाड्यावाले ज्याच्या घरी गाडी आहे ते गाडीत जायचे, हा. आपल्या नाही तर आपण पायी जायचं. पायी बोलत बोलत यायचं. जे काय अंडे पुंगी राहायची, पुंगी चष्मा, हा. हा. हा चष्मा घालून यायचं डोळ्याला पुन्हा. हा. चष्मा ती पुंगी आणून दाखवायची. एकदा काय झालं, मग चष्मा घेतला बाप संग. आता त्या गर्दीत चाललो, चष्मा हातात. आता चष्माच कोणाकडून घेतला की माघारीचाच ओढून पडला. पुन्हा पाहिलं मग चष्मा नाही. बाप म्हणे चष्मा माझ्याजवळ होता, पडला. का आता डबल घेऊन देणार आहे? नाही त्याला पैसेच नाही म्हणे. पण हरवला. मग जत्रेत काय खायचे तेव्हा? काय असायचं खायला? जत्रेत खायला म्हणजे पहिला आवडता पदार्थ होता लेवड्या. त्या गोल गोल राहायच्या, गुळाच्या बनवलेल्या लेवड्या, फुटाणे आणि जिलाबी राहायची बरं. जिलाबी भजे बनवायचे, कोणी खात नसतं तेवढं हॉटेलमध्ये. ऊस घ्यायचा, ऊसाच्या गाड्या राहायच्या. ऊस विकत घ्यायचा? ऊस विकत, ऊसाच्या गाड्या. फार मस्त जत्रेत मजा यायची. पण आता जत्रा राहिल्या नाही तेवढ्या.